नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? स्वस्त रहा, मस्त रहा. आज आपण अभ्यासणार आहोत इयत्ता 6वी नवीन अभ्यासक्रम विषय मराठी आणि पाठ 6वा राष्ट्रध्वज माझा अभिमान. यावर आधारित स्वाध्याय प्रश्न उत्तरे यांचं मार्गदर्शन आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहात. तरी आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न पहिला, कोणते लिहा पाठाच्या आधारे. तर पहिलाच प्रश्न आहे अभिषेकच्या वक्तृत्व स्पर्धेचा विषय. उत्तर आहे राष्ट्रध्वज माझा अभिमान. शालेय स्तरावरील वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण करणारे उत्तर आहे श्री जाधव सर. अभिषेकची वक्तृत्व स्पर्धेची तयारी करून घेणारे त्याचे आई आणि वडील. तुम्हाला पाठातून जाणवलेले अभिषेकचे गुण दिलेल्या चौकटीत लिहा. अभिषेक मधील गुण. तर पहिला गुण आहे मेहनती, जिद्दी, नम्रपणा, कृतज्ञ, देशभक्त आणि आत्मविश्वासी हे अभिषेकचे गुण आपल्याला या पाठामधून दिसून येतात. 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला, श्री जाधव सर यांनी वक्तृत्व स्पर्धेतील विद्यार्थ्यांना कोणते मार्गदर्शन केले ते आपल्याला लिहायचं आहे. तर उत्तर, श्री जाधव सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की स्पर्धेत नंबर न आल्यास कोणीही नाराज होऊ नये. सर्वांमध्ये काही ना काही सुप्त गुण असतात आणि ते विकसित करण्यासाठी प्रत्येकाने भरपूर मेहनत घ्यावी. प्रश्न दुसरा आहे मित्रांनो, अभिषेकचे भाषण उत्तम होण्यासाठी वडिलांनी काय केले. अभिषेकचे भाषण उत्तम होण्यासाठी वडिलांनी त्याच्या भाषणात राष्ट्रध्वज, राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय सणांचे महत्त्व यावर अनेक महत्त्वाचे मुद्दे समाविष्ट केले. तसेच त्यांनी अभिषेकला देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या देशभक्तांचा ज्वलंत इतिहास सांगितला व त्यांच्याकडून भाषणाची उत्तम तयारी करून घेतली. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. पुढचा प्रश्न घेऊया. देशमुख सर मुलांना नेहमी काय सांगायचे. उत्तर, देशमुख सर मुलांना नेहमी सांगायचे की एकटा माणूस एखाद्या गोष्टीची सुरुवात करू शकतो, पण अंतिम ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वांची साथ आवश्यक असते. पुढचा प्रश्न आपण घेऊया बघा. विचार करा व सांगा. अभिषेकचा तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक का आला असावा असे तुम्हाला वाटते. बघा, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काय वाटतं पाठाच्या आधारे ते लिहायचं आहे. तरी पण या ठिकाणी एक नमुना उत्तर मी या ठिकाणी तयार करून दिले. तुम्हाला आवडलं तर हे लिहा किंवा तुम्ही तुमच्या मनाचं उत्तर सुद्धा या ठिकाणी लिहू शकता. बघा, असं उत्तर आहे. शालेय स्पर्धेत दुसरा क्रमांक आल्यावरही अभिषेक निराश झाला नाही. त्याने आई वडिलांचे उत्तम मार्गदर्शन घेतले आणि दररोज पहाटे लवकर उठून भाषणाचा सराव केला. त्याच्या या जिद्दी, मेहनती आणि आत्मविश्वासाने केलेल्या तयारीमुळे त्याचा तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक आला असावा. पुढचा प्रश्न आहे, स्पर्धेमध्ये यश मिळवण्यासाठी कशा प्रकारे तयारी करणे आवश्यक असते असे तुम्हाला वाटते. जेव्हा तुम्हाला वाटते असा प्रश्न असतो ना, तेव्हा आपण आपल्या मनाचं उत्तर या ठिकाणी त्या प्रश्नाच्या अनुषंगाने या ठिकाणी लिहायचं असतं. जसे की या प्रश्नाचं उत्तर येईल, स्पर्धेत यश मिळवण्यासाठी योग्य व्यक्तींचे, शिक्षक, पालक मार्गदर्शन घेणे आणि भरपूर मेहनत करणे आवश्यक असते. जोपर्यंत ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत सातत्याने सराव करणे, स्वतःवर आत्मविश्वास ठेवणे आणि अपयशाने खचून न जाता दुप्पट जोमाने प्रयत्न करणे गरजेचे वाटते. पटतंय तुम्हाला हे? ओके, जर आवडत असेल तर लाईक करा. बा, तुम्ही आतापर्यंत कोणकोणत्या स्पर्धामध्ये भाग घेतला आहे, त्याची पूर्वतयारी तुम्ही कशी केली होती ते सांगा. आता हा प्रश्न तुमच्याशी निगडीत आहे, म्हणजे तुम्ही स्वतः आतापर्यंत कोणत्या स्पर्धेमध्ये भाग घेतला ते लिहायचंय. जर तुम्ही आता याचं एक आदर्श उत्तर मी या ठिकाणी देतो, या आधारे तुम्ही तुमचं उत्तर तयार करू शकता. बघा, आदर्श उत्तर असं आहे की मी शाळेत वक्तृत्व आणि निबंध स्पर्धेत भाग घेतला होता, कारण प्रत्येक जण या स्पर्धेमध्ये भाग घेतोच कधी ना कधी. वक्तृत्व स्पर्धेसाठी मी शिक्षकांचे मार्गदर्शन घेऊन भाषण लिहून काढले आणि आरशासमोर उभे राहून बोलण्याचा भरपूर सराव केला. निबंध स्पर्धेसाठी मी अवांतर पुस्तके वाचून माहिती गोळा केली आणि शुद्ध लेखनावर भर दिला. बघा, खेळू या शब्दांशी व्याकरण घटक या ठिकाणी सुरू होतोय. बघा, खालील शब्दात लपलेले शब्द शोधा. बघा, कडकडाट, परीक्षण, सभागृहात आणि मार्गदर्शन. या कडकडाट शब्दामध्ये 2 शब्द लटलेले, कडक आणि कट. परीक्षण मध्ये क्षण आणि पक्ष असे 2 शब्द लपलेले. यापेक्षाही शब्द तुम्हाला सापडले तर लिहा. सभागृहामध्ये गृह आहे, हात आहे, सभा आहे, अशा पद्धतीने वेगवेगळे शब्द. आणि मार्गदर्शन मध्ये दर्शन, मार्ग अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता, आहे की नाही. मान, नवीन शब्द तुम्ही तयार करू शकता. त्यानंतर राष्ट्रध्वजाविषयी अभिमान दर्शवणारी घोषवाक्य तयार करा व लिहा.
हा प्रश्न पण तुम्हाला स्वतःसाठी उपक्रम आहे, परंतु एक आदर्श उत्तर या ठिकाणी मी देत आहे. 3 घोषवाक्य मी तयार केली. तुम्ही यापेक्षा अधिक चांगली घोषवाक्य तयार करून लिहू शकता. बघा, पहिला आहे तिरंगा आमची शान, राष्ट्रध्वज आमचा अभिमान. दुसरा आहे 3 रंगांचा हा ध्वज महान, सदैव राखू याचा मान. राष्ट्राची ओळख, देशाचा मान, तिरंगा आहे आमचा स्वाभिमान. अशा पद्धतीने. मित्रांनो, हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. आंतरजालाच्या म्हणजे इंटरनेटच्या सहाय्याने आपल्या राष्ट्रध्वजाविषयी अधिकची माहिती मिळवा. यासाठी तुम्ही इंटरनेट, Google वापरू शकता. धन्यवाद मित्रांनो. थँक यू. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब दिस चॅनल. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक यू.